Hello dear students, today we are going to see appeal writing. आता appeal writing कशा पद्धतीने लिहायचं त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघूया जेणेकरून तुमचे मार्क्स कमी होणार नाही. ठीक आहे, चला तर बघूया appeal writing हे काय आहे बरं. व्हॉट इज appeal writing? appeal writing नेमकं कशाला म्हणायचं? आता नेमकं appeal writing याविषयी जर आपल्याला पेपरमध्ये लिहायचं असेल तर कशा पद्धतीने आपण लिहिणार? हाऊ टू राईट ॲन appeal writing? कसं लिहिणार आपण? तर नेमकं अपील रायटिंग म्हटलं तर हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी कॅरी आउट केलेलं असते. तर यासाठी कशा पद्धतीने तुमचं लिखाण असायला पाहिजे? तर बघा, व्हॉट इज अपील? अपील इज यूज टू क्रिएट सोशल अवेअरनेस अमॉन्ग पीपल. इट इज यूज टू इन्व्हॉल्व पीपल इन जनरल सोशल ॲक्टिव्हिटीज. इट मेक्स पीपल अवेअर ऑफ सोशल प्रॉब्लेम्स. It helps to encourage people in trying to solve the problems and to motivate them in taking an active part in the movements, missions, programs, events or rally etc. म्हणजेच एकंदरीत काय सांगायचं आहे? अपील करणे म्हणजे लिहिणे म्हणजे काय करणे आहे? अपील तयार करणे म्हणजे नेमकं तुम्हाला जनजागृती, एखादी आंदोलन असेल तर आव्हान देणं, मिशन असेल तर मिशन संदर्भात आव्हान पत्रक तयार करणे, एखादा प्रोग्राम्स असेल, इव्हेंट्स असेल तर त्या संदर्भामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? असं आकर्षक असं एक जाहीर पत्रक तयार करायचं असते अपील म्हटलं तर. ठीक आहे. अपीलच्या संदर्भामध्ये स्कीम ऑफ मार्किंग बघा कशी असते. तर कन्व्हिन्सिंग लँग्वेज याला किती आहे? 1 मार्क्स. इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल मेसेज जर दिला असेल तुम्ही तर 1 मार्क. प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट याला 2 मार्क्स आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं टोटल किती मार्क्स आहे? अपील रायटिंग 4 मार्क्सचं आहे. आता नेमकं अपील लिहायचं कसं? हाऊ टू राईट अँड अपील. चला तर या ठिकाणी आपण काही पॉईंट्स काढलेले आहेत, त्या पॉईंट्सकडे लक्ष द्या. फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, यूज कॅची अँड इफेक्टिव्ह टायटल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? जे काही तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेलं असेल त्या संदर्भात एक प्रमुख असं आकर्षक असं इफेक्टिव्ह टायटल द्यायचं फर्स्ट. सेकंड पॉईंट काय दिलेला आहे? यूज स्लोगन्स व्हेरेवर पॉसिबल. म्हणजे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे स्लोगनचा सुद्धा वापर करा. स्लोगन्स मीन्स घोषवाक्य. थर्ड पॉईंट बघा, बी ब्रीफ. संक्षिप्त लिहायचं आहे, लांबलचक लिहायचं नाही आहे. यूज शॉर्ट सेंटेन्सेस. आणि अगदी छोटे छोटे सेंटेन्सचा वापर त्यामध्ये करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, यूज सिम्पल लँग्वेज. साधी भाषा वापरायची आहे, नॉट कॉम्प्लेक्स. तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये लिहायचं नाही आहे. फिफ्थ पॉईंट बघा, ॲड्रेस डायरेक्टली टू द रीडर. ज्याला पाठवायचं आहे, ज्याच्या संदर्भात बोलायचं आहे त्याला डायरेक्ट असं मेसेज करायचं आहे, ॲड्रेस करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, सीक रीडर्स पार्टिसिपेशन. म्हणजे त्याच्यामध्ये वाचकांचा सुद्धा सहभाग असायला हवा तुमच्या त्या लिखाणामध्ये. तशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी रायटिंग अपीलमध्ये करणे गरजेचं आहे. नंबर 7 बघा, यूज पिक्चर्स, सिम्बॉल्स एक्सेट्रा इफ पॉसिबल. जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही पिक्चर्स पण काढू शकता किंवा काही सिम्बॉल्ससुद्धा दाखवू शकता. जसं की म्हणजे सेव्ह ट्रीज अशा पद्धतीत जर आलं असेल, फॉर एक्झाम्पल सेव्ह ट्रीज, सेव्ह वॉटर्स असं जर आलं असेल तर अशा ट्रीजचं तुम्ही त्या ठिकाणी चित्र काढू शकता, पिक्चर काढू शकता. ठीक आहे. हां, नेक्स्ट पॉईंट बघा, डेकोरेट दी अपील युझिंग अट्रॅक्टिव्ह बॉर्डर ऑर शेप. त्याचबरोबर आपण जे काही पत्रक तयार करणार आहोत, अपील तयार करणार आहोत, ते अपील कसं असायला पाहिजे? डेकोरेटिव्ह. डेकोरेटिव्ह म्हटलं तर त्याला स्क्वेअर शेपमध्ये, त्या ठिकाणी रेक्टँगलमध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे आणि त्याला बॉक्स करणे तेवढेच गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, गिव कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. सपोज एखादं अपील जर तुम्हाला जनजागृतीविषयी आलं असेल किंवा कुठलं असं सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये असेल तर अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीचं त्यांना कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन करू शकता. त्यावेळेस त्या संदर्भामध्ये त्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपीलमध्ये असणं गरजेची गोष्ट आहे. लास्ट पॉईंट बघा, यूज पर्सिसिव्ह लँग्वेज. म्हणजे अशी तुमची जी भाषा आहे ती अशी पोलाइटनेस त्याच्यामध्ये वाटली पाहिजे की जेणेकरून पत्रक वाचल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून मार्ग आपण करायला पाहिजे असं त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. चला तर नेक्स्ट पॉईंटकडे वळूया.
तर नेमका प्रश्न कसा विचारला जातो तुम्हाला, तर या ठिकाणी मी तुम्हाला HSC बोर्डमध्ये विचारण्यात आलेला जो क्वेश्चन आहे जुलै 2021, तर जुलै 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न बघा कसा विचारलेला आहे. युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज अ मोटरसायकल रॅली टू मेक पीपल अवेअर टू सेव्ह पेपर अँड सेव्ह ट्रीज. बघा कोणत्या टॉपिकवर लिहायचं आहे तुम्हाला, तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या कॉलेजने काय केलेलं आहे, एक मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. कशाविषयी, लोकांना जागृत करायचं आहे, जाणीव करून द्यायची आहे. कशाविषयी, टू सेव्ह पेपर अँड सेव्ह ट्रीज, म्हणजेच पेपर वाचवा आणि झाडे वाचवा. अशा पद्धतीवर तुम्हाला काय लिहायचं आहे, अपील तयार करायचं आहे. म्हणजे तुमचं ॲटोमॅटिक टायटल कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच. कोणतं असू शकतं तुमचं टायटल अपीलचं, सेव्ह पेपर सेव्ह ट्रीज. अगदी शॉर्टमध्ये घ्यायचं ते घेताना. झालं. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स इन अबाउट 100 or 150 वर्ड्स. जवळपास किती शब्दामध्ये लिहायचं आहे तुम्हाला ते, एक तर 100 किंवा 150 वर्ड्समध्ये तुम्हाला ते कंप्लीट करायचं असते. ठीक आहे. आता चला आपण यांचं ॲन्सर काय आहे, कशा पद्धतीने लिहायचं हे सुद्धा बघून घ्या. लेट अस सी आन्सर. सेव्ह पेपर सेव्ह ट्रीज हे तुमचं काय झालं, हेडिंग झालेलं आहे. बघा आता कशा पद्धतीने दिलेलं आहे. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. वी हॅव टू कट ट्रीज टू मेक पेपर. सो टू सेव्ह ट्रीज वी हॅव टू सेव्ह पेपर. डू यू ॲग्री विथ दिस? इफ यस, डू जॉईन टू अवर कॅम्पेन. वी हॅव अरेंज अ मोटरसायकल रॅली. वी वॉन्ट टू मेक people aware to save paper and save trees. A large number of trees are cut every day to make paper. We can reduce this cutting of trees. We have to use paper carefully. We can save paper using the following tips. बघा आता या ठिकाणी टिप्स सुद्धा सांगितलेले आहे की बाबा आपण कशामुळे पेपर वाचू शकतो, झाडाला कट न करण्याऐवजी आपण कसं करू शकतो, तर त्यासाठी काही टिप्स सांगितले आहे. तर नंबर 1, यूज पेपर ओनली व्हेन देर इज नेसेसिटी ऑफ रिटर्न प्रूफ. सेकंड, रियूज द पेपर इफ पॉसिबल. इफ देर इज लेस डिमांड ऑफ पेपर, ट्रीज विल बी सेव्ह. जॉइन अवर रॅली अँड मेक पीपल अवेअर अबाउट सेव्हिंग पेपर अँड ट्रीज. कम वन कम ऑल. डू जॉइन अस ऑन 21st February at 9 AM. Bring your motorcycle and join the rally. For more information, contact XYZ. किंवा तुम्ही त्याच्या खाली आता यूथ क्लबने हे आयोजित केले असल्यामुळे